भवानी कोस्वामी खंडेराय बरोनाता आमची कुलस्वामिनी माता आज आमच्या राजवाडे परिवारामध्ये हा आमच्या लग्नाचा गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी मांडलेला आहे. तो आनंदानं पावन करून घे. काही चुकलं माकलं असेल तर क्षमा कर आणि असंच कृपा क्षेत्र आमच्या या राजवाडे परिवारावरती आणि आलेल्या भाविक मंडळी कोण राहिलं पाहिजे. बोल अंबाबाईचा उदे उदे. घरात आल्या आल्या रोहनच्या ताईंनी 15 लाखांवरती हात मारला. त्यानंतर सुद्धा पुन्हा दागदागिने घालून पूजेला बसताना काहीच कसं वाटत नाही या बाईला. मला कळतंय आता समर राजवाडेंच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत. हा जो काय पूर्वग्रह झालाय त्याला कारणही तशीच आहेत, पण त्यांचं आमच्याबद्दलचं मत बदलायला हवं. त्यांची बहीण मुळात चांगल्या घरात गेली आहे असं त्यांना वाटायला हवं. नाहीतर त्यांच्या मनात कायमच माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल अढी राहणार. मी त्यांची पत्नी आणि या घरची सून म्हणून माझी सगळी कर्तव्य निभावेन. आजींच्या मनात आता जो काही संशय आलाय तोही दूर करेन आणि सगळ्यांचा विश्वास जिंकून घेईन. माझ्या कुटुंबाचा मान मी पुन्हा मिळवेन. एक चांगली बायको आणि चांगली सून होऊन दाखवेन. परमेश्वरा, फक्त माझ्या पाठीशी उभा राहा रे बाबा. मॉम, कॅश जमा केली आहे. सगळी केलीस का? ऑफकोर्स. नशीब. आता परत माती खाऊ नकोस. हा, पहिला अवतार या जगदंबेनं घेतला कुठे? आधी मैरा कर्नाटक आणि त्या कर्नाटक मध्ये सौंदतीची यल्लम्मा म्हणून या अंबाबाईनं पहिला अवतार धारण केला. विठ्ठलाचा अवतार सुद्धा त्या कर्नाटकामध्ये कोण झाला? माझा कानडा राजा पंढरीचा. म्हणून ह्या कानडा देशातून देव आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण आणि आहे? या महाराष्ट्रामध्ये या अंबाबाईनं पहिलं शक्तीपीठ निर्माण केलं. ते कुठं? माहूरगडावरती. माहूरगडची ही रेणुका माता म्हणले. नांदेड जिल्हा किनवट तालुका. हा. आणि त्या माहूरगडावरती या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये पहिलं शक्तीपीठ निर्माण. तिथून जगदंबा आली तुळजापुराला. तुळजापुरामध्ये येऊन तुळजा भवानी म्हणून कोण राहू लागली? शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली भवानी तलवार कोण दिली? आणि त्या ठिकाणी या अंबाबाईनं दुसरं शक्तीपीठ निर्माण केलं. तिथून जगदंबा कोण निघाली? आली म्हणले कोल्हापूरमध्ये. महालक्ष्मीच्या नावारूपाने ही जगदंबा कोण ओळखू लागली? हा. आणि त्या कोल्हापूर वासियांना ती जगदंबा भवानी प्रसन्न कोण झाली? आणि त्या ठिकाणी अंबाबाईनं तिसरं शक्तीपीठ निर्माण केलं. तिथून जगदंबा कोण निघाली? आली म्हणले खानदेश देशामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर. सप्तशृंगी 18 भुजाची नार. आणि त्या वणीच्या डोंगरावर या अंबाबाईनं अर्ध शक्तीपीठ निर्माण केलं. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये या जगदंबेचे 3.5 शक्तीपीठ मांडली जातात. अंबाबाईचे पुष्कळ अवतार आहेत. पण हा जगदंबेचा गोंधळ का म्हणून घालावा लागतो? आपल्या घरामध्ये गोंधळ होऊ नये, गोंधळ माजू नये म्हणून हे कुलदैवताचं देवकार्य म्हणून गोंधळ घालण्याची प्रथा आहे. माझ्या कानड्या मल्हारी, बरं रोहन, मी काय म्हणतो, पूजा झाली आहे. हां, आता आपण निघूया. म्हणजे इथं जास्त वेळ रेंगाळायला नको. तेवढ्या वेळामध्ये तुझ्या आईनं नवीन काही उद्योग करून ठेवला ना तर मग अवघड होईल. चल निघूया. बरोबर आहे बाबा. मी अधीराला कळवतो. हां अधीरा, जाऊया आता पण. इतक्या लवकर? प्लीज. ओके, मी पिंट्या दादाला बाय म्हणून आले. आम्ही निघतोय आता. आपल्याला काही बोलताच नाही आला आज. इट्स ओके, आपण परत निवांत भेटूयात ना. तू ठीक आहेस ना तिकडे? ती सगळी लोक कशी आहेत?
तुला अडचण नाही ना काही? पिंटे दादा, डोंट वरी. सगळी माणसं खूप छान आहेत आणि मला काही अडचण नाही आहे. इनफॅक्ट आता हे कन्फर्म झालं आहे दॅट माझा रोहनशी लग्न करण्याचा डिसिजन एकदम परफेक्ट करेक्ट होता. सो यू डोंट वरी, सगळं खूप छान चाललंय, खूप कमाल. तुमचं काय, तुम्ही कसे आहात आणि मॅरिड लाईफ कशी आहे? आमचं काय, तू ठीक आहेस तोपर्यंत आमचं ठीक आहे. तुझी नंडे ना ती, तू शो पीस असा उचलायला सांगितलं जसं काय मी त्याची झडपच काढणार. तिकडे ती आधी राहा, काय मनाला येईल तसं वागत असते ती पोरगी. एकटी पडली मी. आई अगं बाप, रडू नकोस तू, आत्ता बरं नाही दिसत इथे. तुला पण असंच वाटतं ना? घरात पूजेचं वातावरण आहे ना आई, मग असं रडणं बरं दिसतं का? बरं झाली ना लग्नाच्या वेळी आपल्याकडनं चूक, मोठी चूक झाली आहे, मग त्यांना निदान थोडा वेळ तर देऊया आपल्याला माफ करायला, जे झालंय ते पचवायला. काही नाही ग, नशीबच फुटकं माझं. अजून काय, तुझ्या अंगावर दागिने, माझ्या अंगावर चिखल फेक. या घरासाठी जे जे म्हणून काही मी केलेलं आहे ना ते सगळं. बरं नंदू, चल आता आम्ही निघतो. बरं अरे बाबा, येतो म्हणजे एवढ्यात निघताय? अरे बाळा, आता झाली की पूजा वगैरे, आम्ही निघतो आता. तू असं कर, हे सगळं झालं ना निवांत की एकदा वेळ काढून घरी ये. मग आपण छान गप्पा मारूया, चालेल? बरं ताई, मला सांग, तू नक्की ठीक आहेस ना? आय मीन टू से, तुला काही स्ट्रेस वगैरे नाही आहे ना इथे? नाही, अरे ठीक आहे, मी काही स्ट्रेस नाहीये, काही टेन्शन नको घेऊ. बरं आम्ही येतो, तू काळजी घे स्वतःची. अधिरा, समर साहेब, बरं येतो आम्ही. बाय. बाय. आम्ही निघतो. ओके. हो. डॉल, हाय डॉल, कशी आहेस तू? आय एम फाईन. खूप काम पडतं का तिथे तुझ्यावर? कशी राहतेस तू त्या खुराड्यात? तुला काही पैसे वगैरे हवे आहेत का? लागणार असतील तर मागून घे, देऊ का मी? नो मॉम, आय एम परफेक्टली ऑल राईट. मला काही गरज नाही आहे पैशांची. ओके, बट थँक्स फॉर आस्किंग. पिंटे दादा, येते. बाय. बाय. काळजी घे आणि काही लागलं तरी सांग. कधीही फोन कर, अगदी मध्यरात्री सुद्धा. बापरे, मध्यरात्री? नाही नाही, मध्यरात्री मी फोन नाही करणार तुला. अधिरा, ओके ओके फाईन, मला कळलंय तुला काय म्हणायचं. ओके, काही लागलं तरी मी तुला कॉल करेन. जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. आत्ता? हो, येतोस का? ये बोल, काय झालं? ही कॅश बघ. ही कॅश आज अंशुमने ऑफिसमध्ये जमा केली. हो, मीच त्याला सांगितलं होतं. मग समोर त्याच्यावरचे सिरियल नंबर बघ. ही तीच कॅश आहे जी तू घरात ठेवण्यासाठी घेतलं. काय? हो. पण असं कसं शक्य आहे? माहित नाही. आता ही कॅश तुमच्या घरामधून ऑफिसमध्ये कशी आली ते तूच बघ.